स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम म्हणत म्हणत अतिशय म्हणजे शौर्याने बलिदान दिलं आणि आपल्या प्राणांची आहुती दिली। त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना, स्वातंत्र्य सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि त्याचबरोबर आज अनेक मान्यवरांचा या ठिकाणी पोलिसांचा देखील अनेक विविध मेडल देऊन आपण पुरस्कार त्यांचा गौरव केलेला आहे। त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे, त्या विद्यार्थ्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो। त्याचबरोबर आपल्या अधिकाऱ्यांनी देखील उत्कृष्ट काम केलं, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। आणि सर्व आपल्या पोलीस आयुक्तांपासून पोलीस अधीक्षकांपासून अनेक पोलीस अधिकाऱ्यांना आज राष्ट्रीय मेडल मिळाले। त्यामध्ये सर्वच प्रकारची पदकं आपल्या ठाण्यातल्या अधिकाऱ्यांना, आयुक्तांचं या ठिकाणी मिळाली। त्या सगळ्यांचंच मनापासून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सगळ्यांनाच पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो। जलसंधारण दिनाची आपण शपथ घेतलेली आहे। मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माती वाचवा, पाणी वाचवा आणि पाणी अडवा, पाणी जिरवा ही जी काही शपथ आपण घेतलेली आहे, उद्याचं भविष्य सुरक्षित करा। आणि या शपथेप्रमाणे आपण सगळ्यांनी या भारत मातेची लेकरं आहोत, या काळ्या मातीची लेकरं आहोत आणि म्हणून या आपण सर्वांनीच हे आज घेतलेली शपथ आत्मसात करावी, त्याची अंमलबजावणी करावी, अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने वॉक फॉर वॉटर हे वॉकॅथॉन या स्पर्धाही आहे आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र सरकार पाण्याचा एक एक थेंब वाचवण्यासाठी आणि उद्याचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक योजना या ठिकाणी आपले विभाग करत आहेत। आणि त्यामुळे हे एल निनोसारखे जे काही प्रसंग या ठिकाणी आपल्यासमोर उद्याचं जे काही ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज या ज्या काही समस्या आहेत, ही संकट जी आहे संपूर्ण महाराष्ट्रावर नाही, देशावर नाही, जगभरातल्या लोकांवर आहे आणि त्यासाठी आपणही सज्ज राहिलं पाहिजे, आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे, अशी देखील आपल्याला मी विनंती करतो। आणि पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। मंडळी अधिकारी आहेत, आपले शासकीय अधिकारी आहेत, विद्यार्थी आहेत, यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना देखील भारत सरकारच्या वतीने, राज्य सरकारच्या वतीने गौरवण्यात आलं, त्यांचा सन्मान केला, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर हा देश विकसित भारत 2047 हा जो काही संकल्प आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचं अतिशय मोठं योगदान राहणार आहे, याचा देखील आनंद आम्हाला आहे, समाधान आहे। आज विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि आत्मसन्मान मिळवून देणारा भारत आपण पाहतोय। आणि महाराष्ट्रात देखील, महाराष्ट्र या देशामध्ये आपल्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये, परदेशी गुंतवणुकीमध्ये, उद्योगामध्ये, स्टार्टअपमध्ये अव्वल आहे, याचाही आनंद आम्हाला आहे। आणि म्हणून आज देशाच्या लाल किल्ल्यावरून वंदे मातरम, जे वंदे मातरम आपल्या स्वातंत्र्यवीरांनी गात गात बलिदान दिलं, असं वंदे मातरम पूर्ण देशभर या ठिकाणी वंदे मातरमची गूंज उठलेली आहे। हा देखील अभिमानाचा क्षण आहे, आनंदाचा प्रत्येक भारतवासियासाठी क्षण आहे। आज भारतीय
स्वातंत्र दिन 15 अगस्त की मैं सभी लोगों को शुभकामनाएं देता हूँ, बहुत बहुत बधाई देता हूँ। और जिन्होंने ये स्वातंत्र दिलाया है वो तमाम ज्ञात अज्ञात देशभक्त स्वातंत्र वीर स्वातंत्र सैनिक, उनको विनम्र अभिवादन मैं करता हूँ। और ये भारतीय स्वातंत्र चिराई हो ऐसी शुभकामनाएं मैं करता हूँ। आज कई लोगों को यहाँ पर सम्मानित किया, गौरवान्वित किया, वो सब पुलिस अधिकारी हो, सरकारी अधिकारी हो, स्कूल के बच्चे हो, ये सभी का मैं बहुत तहे दिल से अभिनंदन करता हूँ, बहुत बहुत बधाई देता हूँ। और ये स्वातंत्र दिन जो है ये पूरे देश में हम बड़े ज़ोर शोर से उत्साह से मना रहे हैं। आज लाल किले से भी देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने वंदे मातरम की गूंज उठाई। वंदे मातरम हमारे देशभक्ति राष्ट्रभक्ति का प्रतीक है और ये आज हम देश को आगे बढ़ाने का काम मोदी जी कर रहे हैं। विकसित भारत 2047 इसमें भी महाराष्ट्र का बहुत बड़ा योगदान रहा है। महाराष्ट्र जीडीपी में, स्टार्टअप में, महाराष्ट्र विदेशी निवेश में और इंफ्रास्ट्रक्चर में बहुत नंबर 1 पर है और ये भी हमारे लिए बहुत बड़ी बात है। ये $5 ट्रिलियन जो इकोनॉमी का जो गोल है ये प्रधानमंत्री जी का, उसमें महाराष्ट्र की भूमिका अव्वल रहेगी, महाराष्ट्र की भूमिका बहुत अहम रहेगी। सर, आज लाल किले में जो कांग्रेस नेता मल्लिकार्जुन खड़गे और राहुल गांधी दोनों दूसरे साल जो है अनुपस्थित है, किस प्रकार से देखते हैं? राहुल गांधी जी देश के विपक्ष के नेता हैं और स्वातंत्र दिन का आयोजन कार्यक्रम ये किसी पार्टी का नहीं होता है, ये देशभक्ति का होता है। कई देशभक्तों ने अपने प्राणों का बलिदान दिया, अपने जान कुर्बान कर दी। ऐसे 15 अगस्त स्वातंत्र दिन के अवसर पर प्रधानमंत्री तो वहाँ पर उन्होंने अपने देशभक्ति पर भाषण तो उन्होंने किया, लेकिन दुर्भाग्यवश यहाँ पर विपक्ष के नेता उपस्थित नहीं रहे और ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है। ये देशभक्ति पर कार्यक्रम है, इसमें कोई राजनीति नहीं करनी चाहिए, इतना ही मैं इस वक्त कहूँगा। सर, मराठीमध्ये की राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित नव्हते, विरोधी पक्षनेता आहेत आणि काँग्रेसचे अध्यक्ष। खरं म्हणजे 15 ऑगस्ट हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही, हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे। हा देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्याचा कार्यक्रम आहे आणि यामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी लाल किल्ल्यावरून वंदे मातरमचा नारा दिला, गूंज उठली आणि ज्या शहीदांनी वंदे मातरम म्हणत बलिदान दिलं, अशा या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी उपस्थित राहणं अनिवार्य होतं, राहायला पाहिजे होतं। पण हे दुर्भाग्य आहे, दुर्दैवी आहे की ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत। खऱ्या अर्थाने हा राजकीय कार्यक्रम नाही, प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजनीती करू नये, हे देशभक्तीपर स्वातंत्र्य दिन होता, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल